IT मध्ये मोर दॅन 60% असे लोक आहेत त्यांचं कुठलं सर्टिफिकेशन झालं नाही आणि एकदम ते टॉप मोस्ट पोझिशनला आहेत आणि जे करताय त्यांना अपग्रेड करण्यासाठी सर्टिफिकेशनची गरज आहे का? मला स्किल्स वर्सेस जर समजा पेपर क्वालिफिकेशन जर बघितलं तर तुम्हाला काय पेपर क्वालिफिकेशनला जास्त वेटेज आहे असं वाटतंय का? बट काही जण असे पण आहेत की यार त्यांना असं ग्रो व्हायचं असेल ना ते विदाऊट सर्टिफिकेशन करतच नाही, त्यांना पेपर क्वालिफिकेशन खूप जास्त महत्त्वाचं आहे. बट हे खरंच विचारताय कोणी? कॅन्डिडेट शुड बी हॅव ISTQB सर्टिफाईड. मग त्यावेळेस तुम्हाला ते सर्टिफिकेशन तुम्ही दाखवून तुम्हाला प्रोजेक्ट तुम्ही घेऊ शकता. IT मध्ये आहेत आता, त्यांच्याकडे जर त्यांना कंपनी वगैरे ऑफर करते तर त्यांना थोडंसं ट्रेनिंग वगैरे प्रोव्हाइड करून जर कंपनी जर तुम्हाला म्हणजे फीज वगैरे पे करतात, असे रिएम्बर्समेंट वगैरे असतंच, ते जर असेल तर तुम्ही सर्टिफिकेशन करून घेतले पाहिजे. उलट चांगली आपल्याला एक IT मध्ये जर सक्सेस होण्यासाठी सर्टिफिकेशन गरज आहे का? मित्रांनो, IT मध्ये मोर दॅन 60% असे लोक आहेत त्यांचं कुठलं सर्टिफिकेशन झालं नाही आणि एकदम ते टॉप मोस्ट पोझिशनला आहेत आणि एक्सपिरियन्स खूप जास्त आहे, टेक्निकल नॉलेज खूप जास्त आहे. आणि मला हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे, मला एक कमेंट आलेली आणि एकदम जेन्युइन कमेंट होती की यार मार्केटमध्ये जॉब नाही आहे, मार्केटमध्ये इंटरव्ह्यूज येत नाही आहेत आणि देव मी सर्टिफिकेशन करू का? मी ॲज अ फ्रेशर आहे, मला 2 वर्ष झालं मला जॉब भेटत नाही आहे आणि मी सर्टिफिकेशन करू का? खूप सारे जण लोक म्हणत आहे की सर्टिफिकेशन असेल तरच तुम्हाला जॉब भेटणार. ओके, सो मी या व्हिडिओमध्ये इन डिटेल सांगणार आहे की तुम्हाला सर्टिफिकेशनची गरज आहे का? सर्टिफिकेशन कोणत्या लेवलला लागणार आहे? कोणत्या इंटरव्ह्यूला तुम्हाला विचारता? आणि खरंच सर्टिफिकेशनची गरज आहे का IT इंडस्ट्रीमध्ये एंट्री करण्यासाठी? आणि जे करताय त्यांना अपग्रेड करण्यासाठी सर्टिफिकेशनची गरज आहे का? ओके, सो आपण हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट बघणार आहोत. खूप इंटरेस्टिंग आणि एकदम महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. सो मी देव दुबाले तुमचं स्वागत करतो IT वाला देव या यूट्यूब चॅनलवरती. आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. 30 डेजची सिरीज चालू आहे आणि हा 4th व्हिडिओ आहे. सो सर्टिफिकेशन हे इम्पॉर्टंट आहे. डझंट मॅटर तुम्ही कुठलंही सर्टिफिकेशन असू द्या. IT मध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे की सर्टिफिकेशन आलं की TIA आहे, सिस्को आहे, AWS आहे. सो असे काही सर्टिफिकेशन आहेत की जे तुम्हाला कधी रिक्वायर आहेत जॉबसाठी. बट असं आहे का की तुम्हाला स्किल्स वर्सेस जर समजा पेपर क्वालिफिकेशन जर बघितलं तर तुम्हाला काय पेपर क्वालिफिकेशनला जास्त वेटेज आहे असं वाटतंय का? तर नाही, पेपर क्वालिफिकेशनला काहीच मॅटर नाही आहे. म्हणजे असं नाही की सर्टिफिकेशनला तेवढं महत्त्व नाही आहे, बट 70% तुमचे स्किल्स अपग्रेड झाले पाहिजे. तुम्हाला टेक्नॉलॉजी आल्या पाहिजे, तुमच्याकडे स्किल सेट पाहिजे. ॲज अ फ्रेशर तुम्ही सर्टिफिकेशनकडे जाऊच नका, मी तर म्हणेन. ओके, जेव्हा आता काय ना जसं की आणि मार्केटमध्ये खूप सारे सर्टिफिकेशन आहेत. ओके, हर एक टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही गेलात, ज्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही आहेत जॉबला आणि जे ॲज अ फ्रेशर आहेत तर मी त्यांना ते सांगेल की तुम्ही सर्टिफिकेशनच्या पाठीमागे लागू नका. तुमचं कम्युनिकेशन स्किल्स आणि तुमचे जे काही स्किल्स आहेत, तुमचं जे काही टेक्नॉलॉजी आहेत ते आधी लर्न करा आणि त्यानंतर तुम्ही सर्टिफिकेशनकडे जा. दुसरा पॉईंट हा आहे की जे ऑलरेडी IT मध्ये आहेत आणि त्यांना अपग्रेड करायचं आहे किंवा त्यांना काही पोझिशन चेंज करायचे आहे किंवा त्यांना कंपनीकडून जर भेटत असेल तर त्यांनी केलं पाहिजे. बट काही जण असे पण आहेत की यार त्यांना असं ग्रो व्हायचं असेल ना ते विदाऊट सर्टिफिकेशन करतच नाही, त्यांना पेपर क्वालिफिकेशन खू जास्त महत्त्वाचं आहे. बट हे खरंच विचारताय कोणी? जसं मी बोललो ऑलरेडी 60% मोर दॅन 60% असे एम्प्लॉईज आहेत की त्यांच्याकडे IT मध्ये म्हणजे विदाऊट एज्युकेशन त्यांच्याकडे कुठलंच सर्टिफिकेशन नाही आणि ते एकदम टॉप मोस्ट पोझिशन आहेत. त्यांचं टेक्निकल नॉलेज खूप स्ट्रॉंग आहे किंवा त्यांना प्रेझेंटेशन भरपूर छान येतं, प्रॅक्टिकल नॉलेज खूप आहे आणि त्याच्याकडे सर्टिफिकेशन नाही. याचा अर्थ ते काही क्वालिफिकेशन त्यांचं काही कमी आहे का? असं काहीच नाही. ओके, सो काही लेवलला सर्टिफिकेशन मॅटर करतं, त्या लेवलला तुम्ही ते सर्टिफिकेशन केलं पण पाहिजे. बट जसं की ॲज अ तुम्हाला जर समजा सॉफ्टवेअर टेस्टिंगचा जॉब लागतोय, तुम्हाला सॉफ्टवेअर टेस्टिंगचं तुमच्याकडे स्किल्स भरपूर आहे तर तुम्ही एक बेसिक फाउंडेशन लेवलचं ISTQB सर्टिफिकेट्स तुम्ही केलं पाहिजे. ते एकदम बेसिक आहे. कधी यूज होतो त्याचा की तुम्हाला समजा क्लायंट प्रोजेक्ट वगैरे भेटणार आहे त्यावेळेस ते डायरेक्टली बोलता की कॅन्डिडेट शुड बी हॅव ISTQB सर्टिफाईड. मग त्यावेळेस तुम्हाला ते सर्टिफिकेशन तुम्ही दाखवून तुम्हाला प्रोजेक्ट तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर टेस्टिंगचेच पण ॲडव्हान्स आहेत, जे समजा मॅनेजर्स वगैरे आहेत त्यांना समजा तुम्हाला आता एकदम एक्सपिरियन्स आहे आणि तुम्हाला कंपनी ऑफर करते तर तुम्ही ते मॅनेजर ॲडव्हान्स लेवलचे पण तुम्ही काही केले पाहिजे. जसं की टेस्टिंगमध्ये ॲडव्हान्स लेवलचा पण एक CTAL आहे की त्याच्यामध्ये तुम्ही टेस्ट मॅनेजर, टेस्ट ॲनालिस्ट, टेस्ट ॲनालिटिस्ट हे सगळे म्हणजे आपण बघू शकतो. त्यामध्ये समजा जर तुम्हाला जावा डेव्हलपर वगैरे जर बघायचं असेल तर
ओरॅकलचे फाउंडेशन टू एक्सपर्टपर्यंत सगळे सर्टिफिकेशन आहेत. ओके, बट ह्याच्या अर्थ असं नाही की तुम्ही फाउंडेशन टू टॉप तुम्ही सगळेच केले पाहिजे. तुम्हाला एखादं सर्टिफिकेशन तुमच्याकडे असेल खूप झालं. तो असं काही नाही आहे की तुमच्याकडे सर्टिफिकेशन असलं म्हणजे तुम्ही IT मध्ये सक्सेस व्हाल. सो ॲज अ फ्रेशर मी तर म्हणेल की तुम्ही स्किल सेटवरती सगळं भर दिला पाहिजे, कम्युनिकेशन व्यवस्थित केलं पाहिजे, तुमचा रिझ्यूमवरती व्यवस्थित फोकस केला पाहिजे. सर्टिफिकेशन एक सेकंडरी गोष्ट तुम्ही ठेवली पाहिजे ॲज अ इनिशियल लेवलला. आणि जर समजा जे लोक म्हणजे काय ना, हे तुम्हाला सर्टिफिकेशन आलं म्हणजे तुमच्याकडे स्किल सेट आहे असं नाही. जर तुम्ही समजा एखादं सर्टिफिकेशन केलंच, तुम्ही ॲज अ जावा डेव्हलपर तुम्ही जॉईन करणार आहेत आणि तुमच्याकडे ओरॅकलचं सर्टिफिकेशन आहे प्रोफेशनलचं, तर तुम्हाला समजा जावामध्ये इंटरव्ह्यू वगैरे आले नाही आणि तुम्ही काय म्हणणार की मी म्हणजे पेपर क्वालिफिकेशन आहे माझ्याकडे जावाचं ओरॅकलचं सर्टिफिकेट आहे आणि तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये बोलता येत नाही, ह्याच्यापेक्षा तुम्हाला एकदम बॅड इम्प्रेशन पडेल. तुमच्याकडे जर सर्टिफिकेट नसेल तर ठीक आहे, पण तुमच्याकडे सर्टिफिकेशन असून पण तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये व्यवस्थित एक्सप्रेस करता येत नाही, दिस इज द डायरेक्टली एकदम बॅड इम्प्रेशन पडेल. सो त्यापेक्षा स्किल सेटवरती लक्ष द्या. आणि जे लोक IT मध्ये स्वतः म्हणजे जे लोक IT मध्ये आहेत आता, त्यांच्याकडे जर त्यांना कंपनी वगैरे ऑफर करते तर त्यांना थोडंसं ट्रेनिंग वगैरे प्रोव्हाइड करून, जर कंपनी जर तुम्हाला म्हणजे फीज वगैरे पे करतात, असे रिएम्बर्समेंट वगैरे असतंच, ते जर असेल तर तुम्ही सर्टिफिकेशन करून घेतले पाहिजे. उलट चांगली आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी आहे, ते आपण केलं पाहिजे. लर्निंग पण होतं आणि आपल्याला ॲज वेल ॲज आपल्याकडे सर्टिफिकेशन पण येऊन जातं. बट सर्टिफिकेशनचं डिसएडव्हान्टेज काय आहे की तुम्हाला सर्टिफिकेशनला एकदम स्टडी खूप करावा लागतो. भलेही तुम्हाला कसं असतं, थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल नॉलेज वेगळं असतं. सो आपण कधी आपल्याला समजा 100पैकी 80% तुम्हाला पडले, 79 पडले, तुम्ही फेल झाला, तुमची फीस गेली, टाईम गेला, वेळ गेला, म्हणजे त्यात सगळंच तुमचं आलं. सो सर्टिफिकेशनवर तुम्हाला जिथे जिथे गरज लागेल तिथे तुम्ही सर्टिफिकेशन केलं पाहिजे. बट सर्टिफिकेशनच्या मागं लागू नका, तुमचे स्किल अपग्रेड करण्यावरती जास्त भर द्या. IT मध्ये जर सक्सेस होण्यासाठी सर्टिफिकेशन गरज आहे का, मला कमेंटमध्ये सांगू शकता. किंवा विदाऊट सर्टिफिकेशन आपण IT मध्ये जॉब करू शकत नाही किंवा आपण जॉब जॉईन करू शकत नाही का. सो तुमचा मला एक्सपिरियन्स प्लीज करून कमेंटमध्ये शेअर करा. नक्कीच त्याचा आपण कमेंटमध्ये डिस्कस करायचा प्रयत्न करू आपण. सो आत्तापर्यंत जर व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर पण हे शेअर करा. सो चॅनलला सबस्क्राईब करा. आपली 30 डेज चॅलेंज चालू आहे. सो हा 4th व्हिडिओ आहे. अजून खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स येणार आहेत. ओके, सो येस, थँक्स फॉर वॉचिंग.